नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 15 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच फाळणी वेदना स्मृती दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ऑगस्ट 14। स्पष्टीकरण: फाळणी वेदना स्मृती दिन हा भारतात दरवर्षी ऑगस्ट 14 रोजी साजरा केला जाणारा एक राष्ट्रीय दिवस आहे। हा दिवस 1947 मध्ये भारताच्या फाळणीदरम्यान आपला जीव गमावलेल्या लोकांच्या आणि विस्थापनाचे दुःख सहन केलेल्या लाखो कुटुंबांच्या संघर्ष व त्यागाच्या आठवणीत साजरा केला जातो। याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये केली होती। प्रश्न 2, नुकतीच आशियातील पहिली वाळवंट संकल्पनेवर आधारित डेझर्ट थीम ड्राईव्ह टू नाईट सफारी कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, गुजरात। स्पष्टीकरण: आशियातील पहिली डेझर्ट थीम ड्राईव्ह नाईट सफारी गुजरात राज्यात सुरू केली जाणार आहे। ही सफारी बनासकांठा जिल्ह्यातील डिसा जुना डिसा येथे तयार केली जात असून तिला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडून मंजुरी मिळाली आहे। गुजरात राज्याची माहिती: राजधानी गांधीनगर, मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत। आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी। ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर 2026 चे गांधीनगर येथे आयोजन करण्यात आले। भारतातील सर्वोत्कृष्ट नॉन कंटेनर बंदर 2026 चा पुरस्कार दीनदयाळ पोर्टला देण्यात आला। गुजरातच्या पिथोरा चित्रकलेला अधिकृतपणे GI टॅग देण्यात आला। भारताचे प्रमुख सागरी आणि उत्पादन केंद्र बनण्यासाठी गुजरात सरकारने शिपबिल्डिंग अँड रिपेअर पॉलिसी 2026 लॉन्च केली। गुजरात सरकारने सायबर आर्थिक फसवणुकीसाठी E0FIR सेवा सुरू केली। भारतातील पहिला 100 मेगावॉट अवर व्हॅनेडियम फ्लो बॅटरी प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जाणार आहे। समसविद्या सेतू मेगा अभियान गुजरातमध्ये सुरू करण्यात आले। प्रश्न 3, नुकतीच अंदमान आणि निकोबार बेट समूहाच्या नवीन मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, ज्ञानेश भारती। स्पष्टीकरण: ज्येष्ठ IAS अधिकारी ज्ञानेश भारती यांची अंदमान आणि निकोबार बेट समूहाचे नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीपूर्वी ते भारतीय निवडणूक आयोगात उपनिवडणूक आयुक्त होते। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेचे महासंचालक म्हणून संदीप थरेजा यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आनंद प्रकाश यांची इस्वातिनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। भारतीय हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला फायटर पायलट भावना कंठ बनल्या आहेत। देवेश उत्तम यांची इथिओपियामध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। लष्करप्रमुखांच्या AD कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी शिवानी सहरावत बनल्या आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी मोनिशा चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। प्रश्न 4, नुकताच कच्च्या तेलाच्या गळतीमुळे चर्चेत आलेला हलानियात बेट समूह कोणत्या देशात स्थित आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओमान। स्पष्टीकरण: चर्चेत असलेला हलानियात बेट समूह ओमान देशात स्थित आहे। हा अरबी समुद्रात ओमानच्या दक्षिण किनारपट्टीजवळ स्थित 5 बेटांचा समूह आहे, ज्याला पूर्वी कर्या मुर्या बेट समूह म्हणूनही ओळखले जात असे। नुकतेच येथे एका दुर्घटनाग्रस्त तेल टँकरमधून झालेल्या कच्च्या तेलाच्या गळतीमुळे हा भाग गंभीर पर्यावरणीय संकटात सापडला असून चर्चेत आला आहे। ओमान देशाची माहिती: राजधानी मस्कत, चलन ओमानी रियाल, सुलतान हेथम बिन तारिक। प्रश्न 5, नुकतेच कोणत्या देशात 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, कोलंबिया। स्पष्टीकरण: नुकतेच दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाच्या पश्चिम भागात 7.4 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर तिथे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। या आपत्तीमध्ये प्रचंड जीवितहानी झाली असून पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे। कोलंबिया देशाची माहिती: राजधानी बोगोटा, चलन कोलंबियन पेसो, राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो। प्रश्न 6, नुकतेच डॉक्टर MP परमेश्वरन यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, शास्त्रज्ञ। स्पष्टीकरण:
डॉक्टर MP परमेश्वरन हे एक प्रख्यात भारतीय अणुशास्त्रज्ञ, विज्ञान प्रसारक आणि मार्क्सवादी विचारवंत होते, ज्यांचे 11 ऑगस्ट 2026 रोजी वयाच्या 91व्या वर्षी केरळमधील त्रिशूर येथे निधन झाले. त्यांनी सामान्य जनतेपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रातील नोकरी सोडली होती. प्रश्न 7. नुकताच सार्वजनिक डेटा सहज शोधण्यासाठी तथ्यकोश नावाचा प्लॅटफॉर्म कोणत्या राज्य सरकारने लॉन्च केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, कर्नाटक. स्पष्टीकरण. सार्वजनिक डेटा सहज शोधण्यासाठी तथ्यकोश नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म कर्नाटक सरकारने 12 ऑगस्ट 2026 रोजी लॉन्च केला आहे. हा प्लॅटफॉर्म बंगळुरू येथे राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री प्रियंक खरगे यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. कर्नाटक राज्याची माहिती राजधानी बंगळुरू. मुख्यमंत्री D.K. शिवकुमार. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. कर्नाटक सरकारने AI आधारित डिजिटल पीक पाहणी सुरू केली. INS मालवणला कारवार बंदरावर भारतीय नौदलात सामील करण्यात आले. कर्नाटक सरकारने भारतातील पहिल्या सरकारी AI विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा केली. एरो इंडिया 2027 या आशियातील सर्वात मोठ्या एअरशोच्या 16व्या आवृत्तीचे आयोजन बंगळुरू येथे केले जाईल. गंभीरपणे वाळल्यामुळे चर्चेत आलेली मलप्रभा नदी प्रामुख्याने कर्नाटकातून वाहते. राजालीबंडा डायव्हर्जन प्रकल्प कर्नाटकात उभारण्यात आला आहे. बंगळुरू स्थित AI स्टार्टअप सर्वम AI भारताचा 130वा युनिकॉर्न बनला आहे. प्रश्न 8. नुकताच उदार शक्ती 2026 लष्करी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मलेशिया. स्पष्टीकरण. नुकताच उदार शक्ती 2026 लष्करी सराव भारत आणि मलेशिया दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हा एक द्विपक्षीय हवाई दल सराव आहे. स्थान सुबांग एअर बेस मलेशिया. प्रश्न 9. नुकतेच भारत नामिबिया संयुक्त व्यापार समिती चे चौथे सत्र कोठे आयोजित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढवण्यावर भर देण्यासाठी भारत नामिबिया संयुक्त व्यापार समितीचे चौथे सत्र 10 आणि 11 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले. प्रश्न 10. नुकतेच कोरिया मास्टर्स 2026 जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू कोण बनले आहेत? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अश्मिता चालिहा. स्पष्टीकरण. भारतीय बॅडमिंटनपटू अश्मिता चालिहा कोरिया मास्टर्स 2026 जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनली आहे. तिने महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या हान कियांशी हिला पराभूत केले. प्रश्न 11. नुकतीच भारत आणि अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बंगळुरू. स्पष्टीकरण. भारत आणि अमेरिका नागरी अंतराळ संयुक्त कार्यगटाची 9वी बैठक 5 आणि 6 ऑगस्ट 2026 रोजी बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 12. नुकतेच ग्रामीण ज्ञान सेतू ॲपचा शुभारंभ कोणी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, अमित शाह. स्पष्टीकरण. गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण ज्ञान सेतू ॲपचा शुभारंभ केला. राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश गांधीनगर, कलोल आणि साणंद विधानसभा मतदारसंघांतील गावामधील मुलांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि त्यांना गावातच ज्ञानाचे विपुल स्रोत उपलब्ध करून देणे हा आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच पोलीस हुतात्म्यांच्या कुटुंबांसाठी TG वीर पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, तेलंगणा. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची अमेरिकन फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोलभू औष्णिक विहिरींचे कामकाज लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1 ते 12वी पर्यंत AI ला मुख्य विषय म्हणून समाविष्ट करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य ठरले. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी उत्तराखंडने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक तालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी राहिला. आनंद प्रकाश यांची इस्वातिनीमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. अबेलार्डो डे यांची कोलंबियाचे 36वे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सारनाथ हे भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ बनले आहे. एचडीएफसी बँकेने मॅक्स फॉर सिनियर्स बचत खाते लाँच केले. भारतातील पहिले टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग झोन ग्वाल्हेर येथे स्थापन केले जाईल. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. भारत आणि चीन सीमा व्यापार नथुला खिंडीतून पुन्हा सुरू झाला. चीनने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग मॅग्नेट बनवला. विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. मलबार गोल्ड अँड डायमंड्सने महेंद्रसिंग धोनीला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ दीपक धाड यांनी 2026चा डिरॅक मेडल जिंकला. पंजाबने नीती आयोगाच्या शालेय शिक्षण निर्देशांकात अव्वल स्थान मिळवले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच कोणत्या प्रदेशाच्या सरकारने 9वीच्या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यासाठी विद्यावाहिनी योजना सुरू केली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.